34 वयापासून त्या लोकांनी मला पैसे दिलं आणि सर्व समाजाच्या लोकांचं योगदान मला आहे. त्याबद्दल मी पहिला इंदापूर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आज राज्याचे अध्यक्ष आमचे आदरणीय श्रीनाथजी सुरसे साहेब, मुख्य महासचिव आदरणीय ज्ञानेश्वरजी तसंच सरचिटणीस उच्च विद्याविषयी प्राध्यापक कालिदास घालवे साहेब, तसंच दुसरे सरचिटणीस याच तालुक्याचे आमचे नेते किरणजी मोठे साहेब, दुसरे सरचिटणीस शरद गलतजी, नंतर शहाजी बाळे राज्याचे नेते आणि आमच्या भगिनी मोकाटेताई, तसेच माझा सकाळी वाढदिवस केला, मुक्काम केला आणि जवळजवळ 50 लोक चांगली वेट क्वालिफाईड वेट माणसं बागायतदार गोलाखिंडीत आमचे शिवकुमार गुणवरे साहेब, तसेच दुसरे पत्रकार आमचे प्रत्येक बातमी पेपरला देतात भीमराव आढाळे पाटील, ॲडव्होकेट गिरीश पाटील, आमचे ताराजी शिंगाडे, महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष आमचे अजितजी पाटील, आमचे अण्णाराव पाटील बाळे, मानदेशी ट्रॅव्हलचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अमित जुगर, कोळेकर तालुका अध्यक्ष शरद गडस, नंतर आमचे गावी आमचे ॲडव्होकेट आमचे राऊत साहेब, जानकर साहेब आणि सर्व नाळी महासंघाचे अध्यक्ष आमचे बाबासाहेब शिंदे साहेब आणि तसंच शिवराज्य शेतकरी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेख साहेब, सर्व माझ्या त्या माध्यमातून शिवकुमार पत्रकार लोकांशी जाता येईल, तिथे चर्चा करता येईल, त्या लोकांचा प्रश्न समजतो आणि जो पैसा देतो तो पण देतो, पण देतो तो पण देतो. त्या भूमिकेतून गेली 40 वर्ष झाली जनतेच्या पैशाच्या जीवावर देतो. तर ह्या पैशाच्या जीवावर मी स्वतः मोजमजा नाही केली. एक वेळ अशी झाली की बोर्डला प्रोग्राम होता, मला वाटते 42 सालाची थैली दिली, महासचिव आपले हे होते माऊली सरकर, आम्ही ते पैसे घेतलं आणि पालघरला एक जमीन निघाली, एक एकर जमीन. एक आगरी समाजाचा माणूस आला म्हणजे माझ्या मुलीचं घर नाही साहेब, तुम्हाला 1 एकर देतो. तसंच मला वाटतं 42 सालाची थैली घेऊन महासचिव आम्ही काय केलं, त्या आगरी समाजाच्या माणसाला दिलं आणि पहिलं तुझ्या पुढचं घर होतं आणि आम्हाला 1 एकर जमीन. आम्हाला जमीन कधी दाखवली, साडी दाखवली, नावावर करायला जायला काय मला वेळ मिळत नाही. जमीन बी घेतली आणि पैसे बी घेतले. दुसरी गोष्ट आहे, शहाजी बाळेच्या गावात किरण वगैरे सारे लोक मला वाटते काही आणि आमचा अतिशय जीवलग अतिशय चांगला कार्यकर्ता आपल्या पक्षाला महाराष्ट्राचा उपाध्यक्ष सोमान्ना जाधव, त्याला कॅन्सर झाला म्हणून ट्रीटमेंट करा म्हणता. मग त्याच्या मुलाचा फोन आला, पैशाने तो श्रीमंत भाव देऊन चांगली परिस्थिती, मला ते म्हणलं काय राहू नाही. ते पैसे घेतलं, किरण बाहेर होतं आणि ते पैसे घेऊन आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो. म्हणजे मला लोकांनी पैसे दिले, मी काही कमाई कुठं रोजगार आपली. परत ज्या ज्या थैले मिळाले मला, एक पोळा तालुक्यात काळवाडी म्हणून गाव आहे, तिथं 12 मुलं एका विहिरीत घालून विहिरीत गरज पडली. मग गणपतराव देशमुख हे सारे पोरं आहे. उठवला म्हटलं त्याचे आई वडील वगैरे गरीब आहेत. माझ्याजवळ गिरणीची थैली मिळाली आणि चणची थैली मिळाली. मला ते काही 40 असेल 45,000 90,000 कमी असतं. त्या दोन्ही थैले घेतल्या आणि आबांना मी म्हटलं, आबा त्या लोकांच्या बायका पुढं आलेले असतील त्यांना माझे पैसे, आता मी 2 थैली तरी तुझ्या आबांनी काहीतरी आमदार काय करतो ती माझी थैली करा. मला कार्यकर्ते लागल्या तिचं पैसे नाही साहेब, हे काय केलं तुम्ही, इकडं गोळा करतो इकडं वाटते. आज माझ्या राऊत साहेब तुम्ही तुम्हाला पैसे देत आहे, त्यात कमीत कमी 300 करोड डेपोटी कलेक्शन झालेली आहे. 300 पुन्हा 5 लाख, पुन्हा 10 लाख, पुन्हा तहसीलदार झाले, कोण इंजिनियर झाले, कोण डॉक्टर झाले. त्यात मराठा समाज आहे, माळी समाज आहे, दलित समाज आहे, मुसलमान समाज आहे, धनगर समाज आहे, हे सर्व. आणि त्यात पैसे देताना मात्र गुणवरे साहेब त्याच्यावरती धनगर समाज म्हणजे तेही मी नमूद करतो. आणि त्या समाजावर अन्याय होणार, मराठा समाज द्यायचा, माळी बी द्यायचा, परंतु काशीनाथ मिळेल धनगर समाज म्हणजे हे सत्य जे प्रबल आहे. ते कोणी समाजाचा माणूस मारल्यावर टाळला होता.
कुणाचा विषय आहे? म्हणजे मराठा समाजाचा माणूस लाख लाख रुपये द्या, मारवाडी जाईने पैसे, ब्राह्मणांनी पैसे, ब्राह्मण समाजाच्या माणसाने पैसे, हे विद्यार्थी लोक आहेत. आज आपल्या पक्षाची काय प्रॉपर्टी आहे ती मी तुम्हाला सांगणार. ज्या पैसे जीवावरचे पैसे राहिलं तर त्यात मी काय काय घेतलं, मुंबईने कॉपी केली, कुठून घेतलं, मागच्या पुढं आपण स्वतः विकत घेतली ह्याच पैशावर. नंतर आयुष्यनगरला एक ऑफिस आहे, पुण्यात एक ऑफिस आहे. मला मी सांगतो दिल्लीला आता परवा एक घेतली 3 कोटी, त्याला आम्ही 3 कोटी दिली तर 3 कोटी द्यायचं. आणि 5 एकर या मुलांना पत्रकार कसं व्हावं, वकील कसं व्हावं, डॉक्टर कसं असावं, कोणाशी कसं बोलावं, हे कसं, त्यासाठी पाहिजे 5 एकर जागा घेतली आणि 5 एकर गोव्याच्या बॉर्डरला तर डेली कॅम्प करणार आहे. त्याला पुंडलिक मामा काळे आमचे प्रदेश अध्यक्ष होते, त्यांचं त्या सभागृहाला मी नाव देणार आहे. तिथं सर्व लोकांनी तिथे यावं आणि अशा अनेका ठिकाणी आम्ही ह्याच्यात स्वामी विवेकानंदाचं एका ठिकाणी नाव देणार. या दृष्टीनं माझं प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे उद्या आपला एखादा मेंबर झाला, जिल्हा परिषद सदस्य झाला, आमदार झाला, खासदार झाला, कसं काम करायचं. मी मंत्री झालो 3.5 वर्ष मला मी ग्रामसेवक, ग्रामपंचायतला नाही, नगरसेवकला नाही, आमदारकीला नाही, जिल्हा परिषदला नाही, डायरेक्ट मंत्री झाल्यानंतर म्हणजे कसं चालवायचं 2 दिवस विचार केला. ताब्यात डिपार्टमेंट ताब्यात घेतलं नाही. 7 दिवस ते राजीव गांधी इन्स्टिट्यूटला तामिळनाडूला गेलो. योजना कशा आणायच्या, बोर्ड काय करता येईल, त्या साऱ्याचा अभ्यास केल्यानंतर त्यात जास्त वेळ मला मिळाला नाही. जास्त वेळ मिळाला तर अजून आपल्याला काहीतरी भरून शेतकऱ्यांमध्ये करता आला, लोकांच्या त्यात संधी मिळाली. आणि आता पक्षाची कार्यालय ऑफिसेस उद्या तुम्ही म्हणणार की माझं जर मेल्यानंतर ही काही त्याच्याकडे त्याला पाहावा बिलकुल एक ट्रस्ट काढणार. जो राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असेल तो त्या प्रॉपर्टीचा मालक असेल. माझा भाव, माझा जवळचा कोणी असली मार्केट नाही हे मला नम्रपणे सांग. आता प्रॉपर्टी जवळजवळ 10-12 कोटी झालीच ना, 10-15 कोटीपर्यंत झाली. ती काय माझ्या जवळच्या माझ्याला कोण पाहुणे येत नाही. आता काल मला ऑफिसमध्ये गेलो ना, आमचा जावळीच कोण म्हणाले मला काय माहित नाही, ती गोळी होती माझ्यावर. साहेब म्हणजे मी आयएस ऑफिसरची बोलून आलो की बाहेर म्हणाले साहेब मी तुमचा जावं कोणाची कुठली काय मला काय माहिती. जावळी लागलं बाहेर पावाच्या पुरीचा तो दौरा होता, चुलत पावाच्या बांधल्याच्या कोणी. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही मंडळी मला पैसे माझ्या भावांना किंवा मला म्हणजे नम्रपणे म्हणूनसाठी या उपयोग आहे पक्ष चालवण्यासाठी. जो माझ्यानंतर मी आता उद्या मारणार आहे किंवा मी आता पक्षाचा अध्यक्ष आहे, शिवकुमार किंदूर आमचे पक्षाचे अध्यक्ष. आता त्या प्रॉपर्टीची पालक कोण, शिवकुमार किंदूर असते. ही घटना मला काशीराम पुरोहित बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी आजही प्रॉपर्टीची केली पोरांना वगैरे दिली नव्हती. त्यावेळी पाटील माहीत असेल, शिवकुमारला माहिती. म्हणजे कारण काय, आज पैसे मला दिले ते 58,000 रुपये या लोकांनी. कोणी बिचाराने गरीब परिस्थितीनं कसं दिलं असतं, काय दिलं असतं किंवा आमच्या वकिलानं जावयाने पैसे दिले ते कष्टाने दिलं असतं. मी त्याला काहीतरी पैसे दिले. हे सांगण्याचं तात्पर्य हे पैसे घेऊन जर मी माझं घर दार बायका पोरत नाही की माझं कुठल्या भांडवल नाही, कपडे नाही, जे दारू बी नाही. त्यामुळे मी हे तुमचं पैसे घेऊन आलं तर वर कोणतरी नेते असते ती बघत असतात. अरे लोकांनी 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी म्हणायची ठीक आहे. आता सारं जग चाललंय भाजप आहे, आपण काय म्हणतो नाही. एक दिवस आपण बदल आलो ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा माणसं शक्य नाही काहीतरी जागते साहेब मारते शक्य होतं त्याला. काँग्रेस गेलंच नाही. भाजप देखील आपल्याला गारवायचं आहे. भाजप जाऊ शकतो विश्वास चालू. प्रत्येक तालुक्यातून 25-25 पोरं जर जीवाची तयार झाली तर फार चांगला आहे. आणि मी सांगू इच्छितो आपल्याला माझ्यावर महाराष्ट्रात जवळजवळ 10,000 ते 12,000 असे कार्यकर्ते माझे आहेत की ती मला नेलं तरी सोडणार नाही. तुमची शिवाय दिल्यात 12,000 कुठल्याही पक्षावर असेल. बाकीच्या पक्षाजवळ काय ते आधी पाटील बोलला का नाही मी केलं असतात ते कार्यकर्ते असतात. डिजिटल लावायला वेगळं, पुढे नेट बोलायला वेगळं, सारं असलं नाही. तर माझ्यावर त्याची आई वडील बायका परत भेटतात. एखादा कार्यकर्ता उद्या गिरीत जर कुठला तर गिरीत चाय म्हणणार गिरे तू चांगलं करत नाही जात साहेबांना.
गिरीश पाटील कुठला तरी गिरीश जे आहे काय म्हणा महादेव डॉक्टर महाराज दिले म्हणजे अशी मी माणसं आहे. काशीला शेवटीचा भाव घेऊ काशीला ते कुठला ती माया बघा मी एक गाव आत्मशोधन सांगतो ही वस्ती आहे नाळ्याची गाव शेवटी ते एक घराचं घर आणि माळे आणि मी असतो मग का मला त्याच वस्तीवर कुठे सोडला एकदा मी काम करत नाही त्याला तर आमचे बाळासाहेब टोपरे म्हणून आहे ते करतो ते आता मागच्या वेळी राजीनामा दिला म्हणून तिथे जायचं बंद केलं त्यांना घेतल्यावर तुला अभिनंदन अध्यक्ष चांगला कार्यक्रम म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय मी मला हे करत नाही हे जे पैसे आहे आता मी आधी आपलं काय म्हणतो 288 वेगळं राज काशीनाथ शेवटीचं 288 288 नाव होते 100 तर होते 100 आपल्या गावात जाता येईल आता काल ताराजीला आणि पट्टा किरणला सांगितलं किरण काल किळी काढत होता ताराजीने बोलतच चालू नाही ताराजी असं कोणतरी दुःख आहे जाऊन त्याला म्हणजे किरण म्हणला साहेब मी किळी काढू किंवा काय काढू तुमचा प्रोग्राम शिकत तानाजी काय म्हणला मला काय सांगायचं आम्ही तुमचा प्रोग्राम करणार तुला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य केलं काय प्रत्येक तालुक्यात थोडं दिलं आपलं स्वतःचं समाज चांगलं होऊ शकतो आपलं आता मला काय कोणाची ईडीसीची काही नोटीसची भीती नाही विचारधारा तर माझी परफेक्ट आहे शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराजांना घेऊन चालू का संभाजी महाराजांची पहिली जयंती मी केली बोलला मी मिनिस्टर झाल्यानंतर 20 लाख रुपये त्या संभाजी महाराजांना वाटले महात्मा फुले कटकून पुन्हाही माहीत नाही तिथं आम्ही पाण्याची टाकी आमच्या ॲडव्होकेट जाधवला सांगून तिथे बांधली आणि नंतरही तिथे यायला लागले लोक सातारा जिल्हा बसले यायला लागले नायगावला यायला लागले भुजबळ साहेबांनी एवढं डेव्हलप केलं चौंडीला माझ्या अगोदर जयंती पुण्यतिथी करते डांगे साहेब शिंदे साहेबांनी एकदा दोनदा घेतली परत बंद केली परंतु मी जयंती चालली मेलेला दिवस सन्मान मागायचा नसतो आपण काय करायचं जयंती करायचं म्हणून नंतर आम्ही चौंडीची जयंती पहिली 10-15 लोक हसायचे आम्हाला दार लावली पण चौंडीच्या दरघराने 100 लोक ते मराठ्याचं घर आहे त्या देवकर नावाच्या मराठ्याच्या माणसाला मला पाणी म्हणजे चौंडीवरती बौद्ध समाजाचा एक सरपंच आला तिनं आम्हाला तिथे काय केलं थोडंसं मला चहा पाणी आम्ही माझ्यावर बौद्ध समाजाने मला चौंडी काही आपल्या पाहुण्यांनी सर्वांनी दारू लावून बसली का गांधी साहेबांच्या घरात सांगितलं तुम्हाला अक्षर आपला आहे की बाजूचे लोक आहे असं काय मी काही नाराज नाही ठीक आहे आमच्याकडे आहे जेव्हा नाकाला बोलायला तो सारी केलं आता सरकारनं जयंती चालू केली विकट केलं तिथून मुंबईला जयंती मुंबईला सरकार करायला लागली ती विकट केली आता मी दिल्लीला 21 मिनिटं आता दिल्लीला 21 मिनिटं जयंती राष्ट्रीय कार्यक्रम राज्य कार्यक्रम तुम्ही तुमच्या जिल्ह्यात तुमच्या राज्यात आमची राज्य राष्ट्रीय कार्यक्रम आहे त्यात तुम्ही यायचं नाही दिल्लीला जेवढे 10 लाख लोक येतील त्यावर मोठा मेळावा घेऊ आपण राष्ट्रीय समाज पक्ष मोठा मेळावा आता नाही आता जयंती किती वेळ नाही घालवला सगळे आहे कर्नाटका तिथं काही नव्हतं मी आणि काळीमा रात्र झोपतो आम्ही ॲक्टी सांगत तर तिथं आता 7,000 कोटीची कामं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चालू केली आणि विजय शिर्के रिपोर्ट म्हणजे आम्हाला प्रसिद्धी कधी केली आणि ते करून ठेवतो आपल्याला पैसा जे जे तुमच्यासाठी पत्रकार आहेत तेच आमचे प्रचारक पडतात आणि त्या माध्यमातून आमचे आईल्याबाईची ते काय RSS काय लागली सारी लोक काय बीजेपी त्याचं कारण का हायजॅक करतात शिवाजी त्यांनी घातला आता बाबासाहेब आंबेडकर हायजॅक केला नाही आता अहिल्याबाई अहिल्याबाईची त्या जयंतीच्या नावाखाली सत्ता त्यांना घ्यायची त्यांना सत्ता घ्यायची आहे तुम्हाला उच्च आम्ही काय केलं तुम्हाला नाही काय जयंती माझ्या विरोधात किती महात्मा फुले आम्ही ज्यावेळेस याला जयंती चालू केली उमाजी नायकांनी त्यावेळेस माझ्या विरोधात सुप्रियाताई आराराबाने आणि रामराजे निंबाळकरांनी दुसरी जयंती केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमची जयंती छोटी त्याची मुली आहे पैशांची गाडी पाहून त्यांनी जयंती ठेवली आमची सुद्धा एवढी नाही एवढी आमची जयंती मी चालू केली मग तिथं बघत का विरोधी पक्ष नेते सॉरी आमची बाजूची केल्यानंतर देवेंद्र फडणवीस होती त्यावेळेस सत्ता नेता काय नव्हतं ते म्हणजे बघू तिथं 20 लाख रुपये त्या राज्यसभेच्या खासदाराने त्याला दिले पिवळीला रामू समाज ज्या दिवशी सरकारी जयंती चालू झाली पैशाने बदल पण रामू समाज जात्रेला आमच्यावर नेता व्हायचा
पैसा आमच्या पक्षात आणि ते चुपात पैसे घेतले संपट टकले ही बाकीची लोक होती पैसे वाढवायचे आणि तिथं आहे आणि प्रोग्राम आता सरकार घ्यायला लागलं म्हणून मग चांगली गोष्ट आहे आपल्या हातात संभाजीराजेच्या वडूला चालू केली पहिले आता आम्ही चालू केली आता आरिष्ट चालू केली म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय ज्या रोडला खूप जात नव्हतं त्या रोडला जायच्या आधी उठलं त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला त्यातून 4 लोक गेली पक्षवाढ केला कर्नाटकात तिथून सगळं राहण्याचं आज जवळजवळ 700 कोटीपेक्षा काम मोठं झालं फार मोठं राष्ट्रीय तिथं झाल्यावर म्हणजे कर्नाटकात चाललं आज आपल्या पक्षाचा विस्तार गुजरात आहे कर्नाटक आहे उत्तर प्रदेश आहे महाराष्ट्र आहे तिथं चांगलं आपलं संघटन आहे बाकीच्या राज्यात देखील आपण मुलगा उभा करायला सक्षम आहे हा पक्ष राष्ट्रीय आपल्याला बनवायचा आणि आपल्या विचारानं जो घडत नाही लगेच सगळं लगेच वेगळं असं म्हणत नाही आमचं म्हणणं होतं की इंदापुरात आपल्याला जमत नाहीच नाही इंदापुरात आमचं कमी पडू सगळं पैसा देणं चांगला आहे पाण्याची आणि किरण आपण जिल्हा परिषद पण काय बघित असेल एका पत्राला 5,000-11,000 रुपये काढले आपण काय कार्यकर्त्याला 10 रुपये देऊ शकत नाही म्हणजे त्यात नाराज न होता आपले काही काही पंचायत सदस्य मागच्या गटात त्यावेळी त्या आपण नाराज नाही मिळत चांगली आपल्या काही ठिकाणी 2 नंबर बद्दल आपण नाराज देखील नाही आता इथून पुढे मला संघटनात्मक काम चांगलं वाढवावं लागेल आणि कोणी दूध बनवावं लागेल इंदापूरच्या लोकांचं काय चांगलं आहे तर मला पैसे देतील तर ज्यावेळी मला इथं आमदार देतील तेव्हा इथले कार्यकर्ते चांगले असं मला वाटतं म्हणून तुम्ही सर्व समाजाला जोडण्याचा प्रयत्न करा नाराज होऊ नका बिलकुल नाही आपण ह्यांना यांचं संग्राम बदलू शकतो काही काळजी करायचं काही कारण काल काँग्रेसवाले शब्द आले तर काँग्रेसवाले पुढील जागा असं मला सांगतात बारामती सुद्धा आणि आपल्याला राहू म्हणजे बाई इलेक्शन आहे तुम्ही लढा मी तुम्हाला मदत केली तर ज्यावेळेस अर्थ मागायला घ्यायचं तर प्रदेशाध्यक्षाचा फोन आला मकरंद दाबाचा फोन आला सर्वच म्हणजे जय पवारचा फोन आला सुनील वैदीचा 4दा फोन आला त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणजे अजितदादांचं माझा आता शेवटी जमायला लागलो काही म्हटलं आम्ही तुम्हाला हे करत नाही मी सांगण्याचं तात्पर्य एक पाऊल मागं टाकल्यावर 10 पाऊल जंप मारतात वाघ काय करतो पहिल्या सुद्धा त्याला वाटतं की 2 पाऊल मागं सरलं पाहिजे मी बुद्धीने चालू तुम्ही मंडळी माझ्यावर विश्वास ठेवता निर्णय घेतला तर आता तुम्हाला त्या तालुक्यात त्या वार्डात मला काम करावं लागतं आणि शरद नगरमध्ये कळवून राहतोय तिथे नगरसेवक तिथे निवडून आला पाहिजे पण तिने 2 नंबरचा नगरसेवक आणला देतो पुढे म्हणतात तू पडला माने म्हणून दिल्यानंतर तिथे आम्ही निवडून गेलं पाहिजे समजा मानचा खासदार जिल्हा परिषदला कॅन्डिडेट होता आपला अकबरकडे त्याला वोटिंग चांगले मिळाले म्हणजे ह्याच्या बाबी आहे जे